गुड इव्हनिंग सर्व विद्यार्थी मित्रांनो. बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती, केंद्र वाहली, तालुका पाटोदा, बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आमच्या क्लासचे वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड यूज मध्ये येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल, पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. सराव प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहेत. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही बाहेर नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूलच्या क्लासला गेला तर 5,000 ते 25,000 पर्यंत ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत. चला, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 42 मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी वैष्णवी सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आय विल रीड किंवा माझं वाचून झाले असे टाईप करा. संपलेला आहे. बघा, मी वाचून दाखवते तुम्हाला. उतारा क्रमांक 42. बघा, शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत गंगा नदीजवळ जो उत्सव होतो त्याला दशहरा असे म्हणतात. गंगामाईच्या पवित्र भोग, उपहार, अनिष्ट चिंतन व दुराग्रह या 10 पातकांचा नाश होतो. म्हणून सकाळी रोज गंगा स्नान करून तिची पूजा करावी. 10 शेर दान द्यावेत आणि 10 ब्राह्मणांना व 10 सुवासिनींना भोजन द्यावे व दशमी दिवशी पाण्यात उभे राहून 10 पाठ म्हणावा असे पुराणात सांगितले आहे. गंगा नदी सर्वात ज्येष्ठ तीर्थ मानले जाते. रामायणातील गंगा स्नान इक्ष्वाकु काळातील सुप्रसिद्ध राजा भगीरथ याने ही पवित्र नदी इहलोक आणली. गंगा माता श्री विष्णूच्या चरणापासून निघाली. ती शंकराच्या मस्तकावरून पृथ्वी तलावर हरिद्वार, प्रयाग, काशी वगैरे क्षेत्रांवरून जाऊन पूर्व समुद्र विलीन झाली. या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, दशहरा उत्सव किती दिवस चालतो? पर्याय ए 10, पर्याय बी 12, पर्याय सी 8, पर्याय डी 5. चला, बघा, सोनवणे ए उत्तर दिले जाते. मोहन खाडे ए उत्तर. कृष्णा ए उत्तर देतोय. ओम ए उत्तर देतोय. बघा, प्रश्न पहिला, दसरा उत्सव किती दिवस चालतो? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 10. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिले त्यांचं
खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुम्ही. प्रश्न दुसरा. गंगेस दशहरा का म्हणतात? पर्याय ए. गंगेस पाहिल्यामुळे 10 पातकांचा नाश होतो. पर्याय बी. गंगेतील स्नानामुळे 10 पातकांचा नाश होतो. पर्याय सी. गंगेत 10 दिवस स्नान करता येते. पर्याय डी. गंगेतील स्नानामुळे 10 पापांचा नाश होतो. 10 पापांचा नाश होतो. चला उत्तर टाका. सोनूने बी उत्तर देते. बी उत्तर देतोय. श्रावणी, आरती, ओम प्रश्न विषयाचे उत्तर देतोय. बघा ओमने उत्तर बदललं. त्याने आता परत बी टाकले उत्तर. चला बघा प्रश्न दुसरा. गंगेस दशहरा का म्हणतात? बघा ह्याचं उत्तर दुसऱ्या ओळीत दिलेलं आहे. गंगा माईच्या पवित्र जलाशयात स्नान केल्यास कठोर भाषण, असत्य भाषण, चहाडी, वृथा व लग्ना, चौर्यकर्म, हिंसा, अनितिकारक विषय, भोग, परापहार आणि दुराग्रह या 10 पातकांचा नाश होतो. म्हणून गंगेस दशहरा म्हणतात. ज्यांनी ज्यांनी प्रश्न दुसऱ्याचं बी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा. दशमीला कोणती गोष्ट करावी असे पुराणात सांगितले आहे? पर्याय ए. पाण्यात उभे राहणे व तीर्थ घेऊन बाहेर यावे. पर्याय बी. पाण्यात उभे राहून 10 वेळा गंगास्त्रोतचा पाठ म्हणावा. पर्याय सी. पाण्यात उभे राहून 10 वेळा गंगोस्त्राचा पाठ ऐकावा. पर्याय डी. पाण्यात उभे राहून भोजन करावे. चला ह्याचं उत्तर टाका. बघा सोनवणे प्रश्न दिसायचं बी उत्तर देण्यात आहे. चला उत्तर टाका. ओम बी उत्तर देतोय. प्रशांत बी उत्तर देतोय. कृष्णा बी उत्तर देतोय. बघा प्रश्न तिसरा. दशमीला कोणती गोष्ट करावी पुराणात सांगितले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पाण्यात उभे राहून 10 वेळा गंगोस्त्राचा पाठ म्हणावा. बघा इथे दिलेले आपल्याला पाण्यात उभे राहून 10 वेळा गंगोस्त्राचा पाठ म्हणावा असे पुराणात सांगितले आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन. बी उत्तर दिले चला खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न चौथा.
पृथ्वी तलावर गंगा कोणी आणली? पर्याय डी भगीरथाने. बघा सोनूने डी उत्तर दिलं. चला उत्तर टाका. डी उत्तर देतोय. प्रशांत डी उत्तर देतोय. कृष्णा डी उत्तर देतोय. चला बघा प्रश्न चौथा. पृथ्वी तलावर गंगा कोणी आणली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भगीरथाने. बघा हे दिलेले आहे आपल्याला. राजा भगीरथ याने ही पवित्र नदी ही लोक आणली. बघा ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पाचवा. कोणत्या तीर्थक्षेत्राचा उल्लेख उतार्यात आला नाही? पर्याय ए प्रयाग, पर्याय बी पैठण, पर्याय सी काशी, पर्याय डी हरिद्वार. बी उत्तर देतोय. सोनवने बी उत्तर देते. ओम बी उत्तर देतोय. कृष्णा बी उत्तर देतोय. बघा प्रश्न पाचवा. कोणत्या तीर्थक्षेत्राचा उल्लेख उत्तरात आला नाही? बघा त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बघा हे दिलेले आहे. बघा हरिद्वार आलंय, प्रयाग आलंय, काशी आलंय, परंतु पैठण हे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी योग्य आहे. ज्यांनी ज्यांनी पर्याय क्रमांक बी टाकलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला थँक्यू. बघा धन्यवाद. इथं उत्तर क्रमांक 42 संपलेला आहे. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही टाकलेली लिंक तुम्हाला सोडवता येतील. आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रपरिवारांना व नातेवाईकांना सुद्धा सुवर्णसंधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येतील. बघा थँक्यू. हॅव अ नाईस डे.